कृष्णावतार. श्रीकृष्ण बाणासुराच्या नगरीचे अवलोकन करू लागले. त्याचवेळी नारदाने तेथे प्रवेश केला आणि सांगितलं, श्रीकृष्णा, पाहतो आहेस ना, पार्वतीसह शिवजी स्वतः या नगरीचे संरक्षण करीत आहेत. म्हणून तुला आपले काम करताना खूपच सावधान राहिले पाहिजे. मंद स्मित करीत श्रीकृष्ण म्हणाले, माझ्या कामात विघ्न आणण्याचा ईश्वराने स्वतः जरी प्रयत्न केला तरी मी यथाशक्ती प्रयत्न करणारच. अयशस्वी होऊन परत कधीही जाणार नाही. असं म्हणून श्रीकृष्णाने नगराच्या प्रमुख प्रवेशद्वाराजवळ जाऊन आपला पांचजन्य फुंकला. शंखध्वनी ऐकून बाणासुराचे सैन्य एखाद्या महासागराप्रमाणे जमा झाले. श्रीकृष्ण, बलराम, प्रद्युम्न आणि गरुड यांनी अतिशय उत्साहाने राक्षस सेनेचा संहार करायला सुरुवात केली. राक्षसांच्या सैन्यातील बरेच सैनिक मेले आणि बाकीचे रणभूमी सोडून पळून गेले. अशा प्रकारे आपला भक्त बाण याचा अपमान होत असलेला पाहून शिवजींच्या रागाचा पारा चढला. ते स्वतः युद्धासाठी तयार होऊन सिंह जुंपलेल्या रथावर आरूढ होऊन निघाले. त्यांच्या रथावर वृषभध्वज फडकत होता. त्यांचा सारथी होता नंदी, बरोबर कुमारस्वामी आणि अनेक पट्टीचे वीर होते. आता शिवजी व श्रीकृष्ण यांच्यात युद्ध सुरू झाले. प्रारंभी शिवजींनी श्रीकृष्णावर 100 बाणांचा वर्षाव केला. उत्तरादाखल श्रीकृष्णाने आपले इंद्रास्त्र फेकले. त्यातून हजारो बाण बाहेर पडले आणि त्या बाणांनी शिवजीच्या रथाला घेरलं. मग शिवजींनी आग्नेयास्त्र बाहेर काढलं. त्याच्या प्रभावाने चारी बाजूंना अग्निज्वाळांचा डोंब उठला आणि त्यांनी सर्व बाण भस्मसात करून टाकले. यानंतर या ज्वाळा श्रीकृष्ण, बलराम, प्रद्युम्न आणि गरुड यांना घेरू लागल्या. श्रीकृष्णाने वारुणास्त्राने त्या ज्वाळांना विझवून टाकले. यानंतर शिवजींनी 5-6 भयंकर अस्त्रे काढली. या सर्व अस्त्रांना कुचकामी बनवणाऱ्या अस्त्रांचा उपयोग करून शेवटी श्रीकृष्णांनी मंत्राने भारलेले वैष्णवास्त्र काढले. या महाअस्त्राला कसे तोंड द्यावे हे शिवजींना समजेना. तेव्हा त्यांनी अतिशय रागावून युगांतकारी भयंकर पाशुपतास्त्र बाहेर काढले. शिवजींच्या रागाचा उद्रेक पाहून श्रीकृष्णांनी वेगाने आपले जृंभकास्त्र काढले. या अस्त्राचा उपयोग करता शिवजी निर्बल झाले आणि जांभया देऊ लागले. त्यांच्या हातातील धनुष्य बाण खाली गळून पडले. याच वेळी बाणासुरही युद्धभूमीवर येऊन पोचला. त्याने शिवजींना शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला, पण त्याचे सर्व प्रयत्न निष्फळ झाले. श्रीकृष्णाने 10 दिशा दुमदुमून सोडणारा आपला पांचजन्य फुंकला. हे पाहून बाणासुराचे प्रथम श्रेणीचे वीर संतापले. त्यांनी प्रद्युम्नाला घेरून आपल्या शस्त्रांनी जणू झाकून टाकलं. तसेच राक्षसांनी त्याच्याबरोबर मायायुद्ध सुरू केले. प्रद्युम्नाने आपल्या संमोहनास्त्राचा उपयोग करून त्या सर्वांना निद्राधीन करून टाकले आणि मग अनेक राक्षसांचा संहार केला. दरम्यान कुमारस्वामीच्या लक्षात आले की आपले वडील युद्धापासून विमुख होत आहेत, म्हणून त्याने स्वतः युद्ध करायला सुरुवात केली. एका बाजूस श्रीकृष्ण, बलराम व प्रद्युम्न यांच्याशी लढून त्यांना घायाळ केले आणि दुसऱ्या बाजूस तो स्वतः घायाळ झाला. यानंतर कुमारस्वामीने रागाच्या भरात श्रीकृष्णावर ब्रह्मशिरो नामास्त्र फेकले, पण श्रीकृष्णाने आपल्या सुदर्शन चक्राने ते मोडून टाकले. मग त्यांनी कुमारस्वामीवर सुदर्शन चक्र फेकले. ते कुमारस्वामीला जाऊन लागणार इतक्यात लंबादेवी नावाच्या एका देवता स्त्रीने युद्धभूमीत प्रवेश केला आणि ती कुमारस्वामीला घेऊन गेली. मोर्चावरील आपले संरक्षण करणाऱ्या वीरांना युद्धभूमी सोडून जाताना पाहून बाणाने विचार केला की आता स्वतःच संग्रामात उडी घेण्याची नामी संधी आपल्या हाती आली आहे. प्रसन्न अंतकरणाने तो श्रीकृष्णाशी युद्ध करायला तयार झाला. दोघात जे भयंकर युद्ध झाले त्यात बाणाचे रथ व आयुधे यांचा धुव्वा उडाला. त्याची ध्वजा मोडून खाली पडली. नंतर श्रीकृष्णाने सोडलेला बाण बाणासुराच्या छातीत आरपार घुसून निघून गेला आणि बाणासूर बेशुद्ध होऊन पडला. श्रीकृष्णाच्या सुदर्शन चक्रापुढे बाणासूर नामोहरम होत आहे असे पाहून शिव पार्वतीने पुन्हा लंबादेवीलाच पाठवले. ती येऊन बाणासुराच्या पुढे उभी राहिली. अदृश्य स्वरूपात पार्वती पण तेथे येऊन उभी राहिली. यावर श्रीकृष्ण पार्वतीला उद्देशून म्हणाले, देवी, आपण कशासाठी या सर्व कारवाया करीत आहात? आपण स्वतः जरी बाणासुराच्या संरक्षणासाठी येऊन उभ्या राहिलात तरी मी त्याचे प्राण घेतल्याशिवाय राहणार नाही. श्रीकृष्णाचं बोलणं ऐकून पार्वती म्हणाली, तुम्ही तर सर्व समर्थ आहात. तुम्ही जे काही कराल मी त्यात कसा अडथळा आणू शकणार? मी बाणासुराला आपला मुलगा मानला आहे
मला पुत्र शोकात बुडविणं आपणास खचितच योग्य वाटणार नाही. म्हणून म्हणते याचं संरक्षण आपण करावे. देवी, आपल्या 1000 हातांच्या बळावर हा अलीकडे फार उन्मत्त झाला आहे. याचे फक्त 2 हात ठेवून बाकीचे कापून टाकले तरच याचा गर्व अंमळ कमी होईल. तसं केलं तरच याच्यातील राक्षसीपणा कमी होऊन तो आपला पुत्र म्हणविण्यास योग्य होईल. आपण माझ्या कार्यात अडथळा आणू नये. श्रीकृष्णाने पार्वतीला समजावून सांगितलं. श्रीकृष्णाचं म्हणणं ऐकून पार्वतीने लंबादेवीला जायला सांगितलं. पार्वतीसह लंबादेवी अदृश्य होताच श्रीकृष्णाने आपल्या सुदर्शन चक्राचा उपयोग केला. बाणासुराचे 2 हात सोडून बाकीचे सर्व हात सुदर्शन चक्राने कापून टाकले आणि ते पुन्हा श्रीकृष्णाच्या हाती आले. तरीही बाणासुराचे पौरुष कमी झाले नाही. त्याने आपल्या राहिलेल्या 2 हातात धनुष्य घेऊन श्रीकृष्णावर बाणांचा वर्षाव केला. यावर अतिशय रागाने श्रीकृष्ण त्याच्यावर पुन्हा सुदर्शन चक्र सोडण्याचा विचार करीत होते. इतक्यात स्वतः शिवजी सपरिवार तेथे आले नि म्हणाले, श्रीकृष्णा, हा बाणासूर माझ्या आश्रयाला आलेला आहे. याचा वध करून मी याला दिलेले अभयदान तू व्यर्थ करणार का? पुन्हा सुदर्शन चक्राचा वापर न करावास हे बरं. शिवजींची विनंती श्रीकृष्णाने मान्य केली आणि बाणासुराचा वध करण्याचा आपला विचार सोडून दिला. श्रीकृष्ण गरुडावर स्वार होऊन अनिरुद्धाला पाहायला निघाले. नंदिकेश्वराने बाणासुराला शिवजीच्याकडे पोहोचवले. शिवजींनी बाणासुराच्या कापल्या गेलेल्या हातांचे दुःख कमी व्हावे यासाठी उपचार केले आणि आपल्या उच्च श्रेणीच्या वीरात त्याला स्थान दिले. बाणासुराला नंदीच्या बरोबरीचे पद देण्यात आले. आता बाणासूर महाकाल नावाने ओळखला जाऊ लागला. शिवजी अंतर्धान पावले. इकडे गरुडाला पाहताच सर्पांच्या रूपाने अनिरुद्धाला डांबून ठेवणारे सर्व सर्प पुन्हा बाणांचे रूप धारण करून खाली गळून पडले. त्याच वेळी नारद तेथे आले. चित्ररेखा पण आली. श्रीकृष्ण, बलराम आणि प्रद्युम्न यांनी अनिरुद्धाला आलिंगन दिले. त्याने भक्तिपूर्वक सर्वांना नमस्कार केला. नारद श्रीकृष्णाला म्हणाले, हे श्रीकृष्ण, आता उशीर कशाला? अनिरुद्धाचा विवाह शक्य तितक्या लवकर उरकून घ्यावा. मुहूर्त जवळचाच होता. म्हणून कुंभारने त्वरित लग्नाची सर्व तयारी केली. श्रीकृष्णाजवळ येऊन त्याने प्रार्थना केली, आपण कृपा करून माझे संरक्षण करावे. श्रीकृष्ण त्याला म्हणाले, तू मोठा योग्य माणूस आहेस असं मी ऐकलं आहे. बाणासुराच्या नगरीवर आता तूच राज्य कर. निश्चिंतपणे राजसुखाचा अनुभव घे. यानंतर उषा आणि अनिरुद्ध यांचा विवाह मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. श्रीकृष्ण नवीन दंपतीला घेऊन शिव पार्वतीकडे गेले. वधूवरांनी त्यांना प्रेमपूर्वक अभिवादन केले. शिव पार्वतीने त्यांना शुभाशीर्वाद दिले. पार्वतीने बाणासुराचा मयूर अनिरुद्धाला वाहन म्हणून भेट दिला. आता जेव्हा श्रीकृष्ण परत यायला निघाले तेव्हा कुंभारने त्यांना विनंती केली, बाणासुराच्या गायी हल्ली वरुणाजवळ असतात. त्यांचे दूध प्यायल्याने शक्ती व बळ वाढते, म्हणून आपण त्यांना आपल्या ताब्यात घ्यावे. श्रीकृष्णाने ही विनंती मान्य केली. ते गरुडावर बसले. बरोबर बलराम आणि प्रद्युम्न होतेच. गरुडाने पश्चिमी समुद्राच्या किनाऱ्याकडे भरारी घेतली. समुद्र किनाऱ्यावर लाखो गायी चरत होत्या. गायींना वश करण्याची कला श्रीकृष्णांना लहानपणापासूनच अवगत होती. म्हणून किनाऱ्यावर उतरताच ते गायींच्या कळपात शिरले. पण काय आश्चर्य, सर्व गायी धावत समुद्राकडे गेल्या आणि अदृश्य झाल्या. निराश होऊन श्रीकृष्ण गरुडाला म्हणाले, काय चमत्कार आहे, मी या प्रयत्नात असफल होणार की काय? गरुडाने सुचवलं, आता दुसरं काही नाही, वरुणाबरोबर युद्ध करण्याशिवाय गत्यंतर नाही. असं म्हणून गरुडाने जोरात आपले पंख फडफडवले. समुद्राचं सारं पाणी दूर हटलं आणि तळाशी असलेला नागलोक स्पष्ट दिसू लागला. श्रीकृष्णाने आपला पांचजन्य फुंकला आणि वरुणाच्या महालावर आक्रमण केले. दुसऱ्याच क्षणी शंखनाद करीत 67 रथांवर स्वार होऊन वरुणाची सेना कृष्णावर चालून आली. श्रीकृष्णाने त्यांच्याशी दारुण युद्ध केले. बलराम व प्रद्युम्नानेही हिरिरीने या युद्धात भाग घेतला. गरुडाने त्यांना मदत केली. या सर्वांचा पराक्रम पाहून वरुणाची सेना युद्धभूमी सोडून पळून गेली. श्रीकृष्णाच्या आक्रमणावर क्रुद्ध होऊन स्वतः वरुण लढण्यासाठी रणांगणावर आला. या महासंग्रामात श्रीकृष्णाने आपल्या वैष्णवास्त्राचा उपयोग केला. भयभीत होऊन वरुण तह करायला तयार झाला. श्रीकृष्णाने आपली अट सांगितली, तू मला शरण आलास एवढ्यावर मी संतुष्ट नाही. बाणासुराच्या गायी तुझ्याजवळ आहेत.
त्यांना माझ्या ताब्यात देऊन टाक. आपण कृपा करून गायींची मागणी करू नका. बाणासुराने या गायी जेव्हा मला दिल्या तेव्हा मी त्यांना वचन दिलं होतं की जीवात जीव असेपर्यंत मी लढत राहीन, पण आपल्या गायी दुसऱ्या कोणाला देणार नाही. मी खरी गोष्ट आपणास सांगितली. आपण योग्य वाटेल ते करावे. वरुणाने आपली अडचण सांगितली. मग श्रीकृष्णांनी गायींची आशा सोडली आणि आपले दिव्य अस्त्र मागे घेतले. यानंतर वरुणाने श्रीकृष्णाचे यथायोग्य स्वागत केले आणि त्यांना आपल्या लोकाकडे रवाना केले. वरुणाचा निरोप घेऊन श्रीकृष्ण, बलराम, प्रद्युम्न आणि अनिरुद्ध गरुडावर आरूढ होऊन आपल्या नगरात पोहोचले व विजयसूचक पांचजन्य फुंकला. हा नाद ऐकून सर्व प्रमुख यादव मंडळी आपल्या विशाल दलांसह श्रीकृष्णाचे स्वागत करण्यासाठी आले. तोपर्यंत श्रीकृष्ण नगराच्या बाहेरील उद्यानात विहार करीत राहिले. त्यांच्याबरोबर इंद्र वगैरे देव पण होते. यादवांनी श्रीकृष्णाला रथावर बसवून मोठ्या वैभवपूर्वक नगरात आणले. विजयी होऊन आलेल्या श्रीकृष्णाबाबतची वार्ता ऐकून सर्व नागरिक राजमार्गाच्या दुतर्फा उभे राहिले. शोणपुरात अग्नीवर श्रीकृष्णाने मिळवलेला विजय, शिवजींना निर्बळ बनविणे, बाणासुराचे हात कापून त्याला जीवदान देऊन सोडून देणे इत्यादींची ते चर्चा करीत होते. त्यांची ही चर्चा ऐकून श्रीकृष्णांना खूप आनंद झाला. सारे नगर विविध प्रकारे सुशोभित करण्यात आले होते. नगरात प्रवेश करताच श्रीकृष्ण आपल्या महालात गेले. उषा आणि अनिरुद्ध आपल्या भवनाकडे गेले.